छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत एका गोठ्यात शिरून 20 ते 25 शेळ्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे। ही घटना शेतकरी विठ्ठल रामा इंगळे राहणार डाभा गट क्रमांक 68 येथील शेतातील गोठ्यात 5 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30च्या सुमारास घडली। बिबट्याने गोठ्यात शिरून 20 ते 25 शेळ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात लहान पिल्लांनाही सोडले नाही, तर काही शेळ्यांना गोठ्याबाहेर ओढून नेऊन ठार करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी सावळ दबारा, वन परिमंडळ अधिकारी आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। तसेच सोयगावच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले। या घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी पीडित शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे। आज शेळ्यांचा जो प्रकार झालेला आहे, नेमका काय प्रकार आहे, ही घटना कधीची, काय सांगाल या संदर्भामध्ये? मोजे डाबा शिवारातील गट क्रमांक 68 मधील आमचे मामा विठ्ठल रामा इंगळे यांच्या शेतामध्ये काल रात्री 8 आणि 9च्या दरम्यान बिबट्या वाघाच्या हल्ल्यामध्ये बिटल जातीच्या जवळजवळ 30 बकऱ्यांचा त्यांनी फडशा पाडलेला आहे। आणि विशेष म्हणजे यांनी कर्ज काढून त्या बकऱ्या आणल्या होत्या आणि जातवान बकऱ्या असल्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालं। जवळजवळ 6-1 लाख रुपयाचं नुकसान त्यांचं झालेलं आहे। तुमची अपेक्षा आहे शासनाकडून? शासनाकडून अशी अपेक्षा आहे की आमच्या मामाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या ज्या जातवान जाती होत्या, बकऱ्या होत्या बिटल जातीच्या, त्याचा मोबदला असा भरपूर द्यायला पाहिजे। जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।